नमस्कार मित्रांनो, मी तुमचा विकास आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक असा टॉपिक. मित्रांनो, हा टॉपिक जो आहे थोडासा डिस्टर्बन्स आहे, कारण मित्रांनो मुकाई चौक किवळे इथला हा टॉपिक आहे. किवळे चौकामध्ये जे आहे तिथून फक्त 300 मीटर अंतरावरती, लिटरली 300 ते 400 मीटर अंतरावरती एक कचरा ट्रान्सपोर्टेशन पिंपरी चिंचवड महापालिका करत आहे. मित्रांनो, कचरा ट्रान्सपोर्टेशन तिथे होत आहे, तर स्थानिक नागरिक आहेत त्यांना त्या गोष्टीला विरोध चालू आहे की येथे जो हा कचरा ट्रान्सपोर्टेशन आहे तो इथे करू नये. इथे ऑलरेडी लोकवस्ती झालेली आहे, त्याच्या दुर्गंधीने आजूबाजूच्या लोकांना त्रास होतील, आजार होतील, अशा सर्व गोष्टींनी जे स्थानिक लोक आहेत ते म्हणत आहेत. मित्रांनो, रावेत आणि मुकाई चौक, परत हे जे निगडी, हे जे एरिया आहेत हे मित्रांनो एकदम स्टँडर्ड एरिया मानले जातात पिंपरी चिंचवड मधले. इथली जी जमिनीची व्हॅल्युएशन आहे ती कोट्यावधींच्या घरात आहे. जर तुम्ही एखादा फ्लॅट घ्यायला जरी गेले तरी 2-2, 3-3 कोटी रुपये इथे तुम्हाला मोजावे लागतात. आणि जर तुम्ही EMI वरती फ्लॅट घेतला, जर 1 कोटी रुपये तुम्ही भरला तर तुम्हाला लिटरली त्याला 2.5 कोटी रुपये व्याज 30 वर्षामध्ये द्यावं लागतं 1 BHK 2 BHK साठी. अशा रीतीने मित्रांनो स्थानिक लोक जे असतात, सामान्य नागरिक काय असतात की कर्ज काढून पैसे फ्लॅट घेतात किंवा कुठल्या रिटायरमेंटच्या पैशाने फ्लॅट घेतात. आणि एवढं सर्व घेतल्यानंतर मित्रांनो ते चौकशी न करता जर त्यांच्यासोबत फसवणूक झाली आणि डायरेक्टली तिथे अशा प्रकारचे प्लॅन्स आले, तर यामध्ये चुकी स्थानिक नागरिकांची नसून बिल्डरची आहे. कारण पहिली गोष्ट मित्रांनो, बिल्डरनी ही कल्पना त्यांना आधी दिली नाही. बिल्डरने स्वतःचा प्रॉफिट करून घेण्यासाठी ऑलरेडी त्या सर्व सेल झाल्यात. ज्या पण गोष्टी होत्या त्या म्हणजे हाईड करून ठेवल्या. आणि हाईड करून मित्रांनो स्थानिक नागरिकांना सांगितलं नाही की इथे कचरा डेपो होणार आहे. त्याचा स्वतःचा प्रॉफिट असल्यावरती तो थोडी सांगणार आहे की बाबा रे की इथे कचरा डेपो होणार आहे. तर अशा रीतीने इथे झालेलं आहे मित्रांनो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की आता जर तिथे कचरा ट्रान्सपोर्टेशन झालं तर मित्रांनो पिंपरी चिंचवड महापालिकेचा सगळ्यात सिंपल जो प्लॅन आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की तिथे कचरा स्टेशन ट्रान्सपोर्टेशन करायचं. खूप सारे कचरा ट्रान्सपोर्टेशन ऑलरेडी आहेत पिंपरी चिंचवडमध्ये, पण तिथे कचरा ट्रान्सपोर्टेशन करायचं और जो एरिया मधला जो कचरा असतो तो तिथे आणायचा, तिथून मेन डेपोला मोशीला तो तिथनं डायरेक्टली तिथे मोठ्या ह्याच्यामध्ये जावा यासाठी, म्हणजे मोठमोठ्या ट्रक्स मध्ये लोड करून तो मोशीला पाठवण्यात येईल. तर आता कसं होतं की छोट्या छोट्या गाड्या करून डायरेक्टली मोशीला पाठवणं हे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वगैरे जी पण असेल ती महापालिकेला एक कमी करण्यासाठी प्रयत्न चालू आहे. त्यामुळे त्यांनी डायरेक्टली असं प्लॅन केलं की आपण ह्या एरियासाठी जो कचरा साठवायचा स्टेशन आहे तो येथे करूयात. आणि हा जो प्लॅन आहे तो आजचा नाहीये मित्रांनो. हा प्लॅन 10 ते 15 वर्ष आधी ऑलरेडी मॅपवरती दाखवण्यात आला होता की बाबा रे की येथे असं असं होणार आहे. आणि मित्रांनो, जर या सर्व गोष्टी बिल्डरला पण माहिती असतात, आजूबाजूच्या लोकांनी त्या जर जाणून घेतल्या नाही, तुम्हाला एरिया चांगले दिसतात, लिटरली तुम्हाला तिथं आजूबाजूला मोठमोठ्या बिल्डिंगा दिसतात, सुंदर एरिया आहे, झाडं आहेत, सगळं आहे मित्रांनो, बिल्डर तुम्हाला असं देतोय तसं देतोय. पहिली गोष्ट चौकशी करा आजूबाजूला कोणत्या प्रकारचे प्लॅन्स आहेत, काय आहे. कारण मित्रांनो ह्या गोष्टी एवढ्या महत्वाच्या आहेत की जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला त्रास होऊ नये. आता या ज्या कचरा डेपो बद्दल असं झालं की कचरा डेपो जो कचरा डेपो आहे तो त्याच्या आजूबाजूला मोठमोठ्या उच्चभ्रू बिल्डिंगा झालेल्या आहेत. त्या बिल्डिंगांमध्ये मित्रांनो आता त्या बिल्डिंग मधले जे नागरिक आहेत, काही काहींना कल्पना नव्हतीच की इथे कचरा डेपो होणार आहे. याची कल्पना कुणालाही नव्हती, काही लोकांना नव्हती. आणि ते डायरेक्टली म्हणत आहेत की आम्हाला तर बिल्डरने सांगितलं नाहीये इथे कचरा डेपो होणार आहे, हे या सर्व गोष्टी. आणि डायरेक्टली आता पिंपरी चिंचवड महापालिका आली आणि इथे काम चालू केलं. नाही, महापालिका असं करू शकत नाही मित्रांनो. दुसरी गोष्ट एक सांगून ठेवतो की जोपर्यंत प्लॅन झालेला नसेल, आता एखाद्या जागेवरती महापालिकेचं प्लॅन आहे तर ते काय आजच्या दिवसामध्ये चालू होत नाही. 10-15 वर्ष आधीचे प्लॅन आहेत ते तिथे इम्प्लिमेंट होतात. याच्यामध्ये एकतर चुकी सामान्य माणसाची पण आहे, बिल्डरची तर महाचुकी आहे. आणि मित्रांनो, तुम्ही पहिली गोष्ट फ्लॅट घेताना हे पहा की बाबा रे तिथं कुठल्या गोष्टी म्हणजे असल्या कुठल्या शासकीय प्रोजेक्ट्स येत आहेत का नाही, या पण गोष्टी आपण पाहण्याचं आहे. तर मित्रांनो याच्यावरती तोडगा काय आहे का, तर मित्रांनो आता तरी असा तोडगा आपल्याला दिसत नाहीये. कारण
ऑलरेडी पिंपरी चिंचवड महापालिकेने तिथे काम स्टार्ट केलेलं आहे कचरा ट्रान्सपोर्टेशन बनवण्यासाठी. दुसरी गोष्ट मित्रांनो, स्थानिक नागरिकांचा दबाव इथं येत होता, त्यामुळे त्यांनी पोलीस प्रशासनाची मदत घेऊन ते जे काम चालू केलेलं आहे तिथे ऑलरेडी स्ट्रक्चर बनलेलं आहे, त्याच्यावरती पत्रे टाकतील आणि ते तिथे डायरेक्टली कचरा साठवायला चालू करतील आणि तो ट्रान्सपोर्ट करतील. आणि मित्रांनो, स्थानिक नागरिकांचं असं मत आहे की येथे स्थानिक म्हणजे एकदम लोकवस्ती जास्त आहे, तर हा प्रकल्प तुम्ही इथे न करता इथून हालून दुसरीकडे करा, असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. जेणेकरून मित्रांनो की त्या कचऱ्याचा जो वास आहे, त्याच्यातनं सुटणारी दुर्गंधी आहे, त्यांच्यामुळं स्थानिक लोकांना त्रास होऊ शकतो. दुसरी गोष्ट, एकतर आजार वाढू शकतात. या सर्व गोष्टी स्थानिक लोकांना वाटतात की हे जर कचरा डेपो इथं झाला तर होऊ शकतात. अशा प्रकारच्या गोष्टी स्थानिक लोक स्वतःहून समोर बोलतात आहे की इथे करू नका, इथे हा कचरा डेपो होऊन देऊ नका, या की रिक्वेस्ट करत आहेत. स्थानिक लोकांसोबत स्थानिक आमदार, नगरसेवक, जे पण काही अदर पॉलिटिकल पार्टीचे जे मेंबर्स आहेत ते देखील विरोध करत आहेत की हा एरिया जो आहे तो रेसिडेन्शियल एरिया आहे, तर इथून कचरा डेपो हलवण्यात यावा. परंतु मित्रांनो, ऑलरेडी जे काम झालेलं आहे त्याच्यानुसार मित्रांनो आता तिथे थोड्या दिवसात कचरा टाकायला चालू होईल आणि ह्या सर्व गोष्टी इम्प्लिमेंट होणं सुरू देखील होईल. सर, पण आपण एक आणखीन दुसरी एक गोष्ट म्हणली तरी की आपण खूप सारे व्हिडिओ बघितले असतील की ती कित्येक व्हिडिओ इथे व्हायरल झाले. त्या व्हिडिओनुसार मित्रांनो की काही लोक जातात, हे डायरेक्टली पोलिसांची उजत घालतात आणि म्हणतात इथे हे काम थांबवा, हे करू नका. सरकारी कामामध्ये अशा प्रकारचे अडथळे आपण आणू शकत नाही. एक प्रोसिजर असते, त्या प्रोसिजरनुसार आपल्याला जावं लागतं आणि तोपर्यंत जर ते ऑलरेडी क्लिअर असेल तर जे इम्प्लिमेंट करणारे माणसं आहेत त्यांच्या पण हातामध्ये काय नसतं, त्यांना पण ऑलरेडी वरती रिपोर्ट द्यावं लागतं की हे असं असं आहे. जे की या बाबतीत झालेलं आहे की स्थानिक लोक येऊन तिथे व्हिडिओ काढतात, हे सांगतात की प्लीज थांबवा, रिक्वेस्ट करतात आहे की आम्ही याच्यावरती काहीतरी कंप्लेंट करू वगैरे हे आणि ते. परंतु ते पण प्रशासनातलेच माणसं आहेत, ते काय माणसंच, त्यांना स्वतःहून डायरेक्टली इम्प्लिमेंट करायचं नाही आहे, पण त्यांना वरचे ऑर्डर फॉलो करायचे म्हणून ते इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे त्यांच्यासाठी. तर अशा प्रकारची ही गडबड, एक गडबड म्हणण्यापेक्षा मित्रांनो, आजूबाजूचा जर तुम्ही एरिया जर बघितला ना, एवढा स्टँडर्ड, एवढा पॉश एरिया आहे की बाबा रे प्रत्येकाला वाटतं की भाई काय संबंध, असल्या ठिकाणी असं कचरा डेपो होऊ नये असं प्रत्येकालाच वाटतं. परंतु मित्रांनो, जर खरं बघितलं तर जे प्लॅन्स ऑलरेडी मॅपमध्ये आहेत ते इम्प्लिमेंट करणं PCMCचं चालू आहे. PCMC एकतर स्मार्ट सिटी झालेली आहे, स्वच्छतेमध्ये चांगल्या प्रकारचा अवॉर्ड देखील भेटलेला आहे पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी. तर या सर्व निर्देशकातून महापालिका प्रयत्न करत आहे की सर्व आपल्या आजूबाजूच्या गोष्टी ज्या आहेत त्या सिस्टमॅटिक व्हाव्यात. त्यामुळे त्यांनी हे जे आहे हा प्लॅन तिथे लावलेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो, फक्त ही एकच, तुम्हाला असं वाटत असेल की हा एकच रावेत मधला सगळ्यात मोठा कचरा ट्रान्सपोर्टेशन आहे, नाही, अजिबात नाही. DY पाटीलच्या मागे देखील तुम्ही जर बघितला, DY पाटीलच्या इथला जो जागेचा रेट आहे तो ऑलरेडी करोडोमध्ये आहे. तिथे कोपऱ्यावरती कचरा ट्रान्सपोर्टेशन केलेलं आहे ऑलरेडी. तिथनं गाड्या येतात, जमा होतो कचरा, तिथनं मोठ्या गाड्यांमध्ये लोड होऊन तो कचरा जातो. तर असं काही नाहीये की महापालिका एरिया बघून कचरा स्टेशन तयार करतात, नाही, अजिबात नाही. जे प्लॅनमध्ये असेल त्या गोष्टी होतात आणि त्या इम्प्लिमेंट केल्या जातातच. आणि जसं जर बघितलं तर मुकाई चौकापेक्षा DY पाटील एरिया जो आहे तो जास्त महाग जरी म्हणलं तरी काय हरकत नाही, किंवा एक्सपेन्सिव्ह, किंवा तिथल्या प्रॉपर्टीला व्हॅल्युएशन जास्त आहे तसं जर बघितलं तर. परंतु मित्रांनो, DY पाटीलच्या त्या एरियामध्ये डायरेक्टली कचरा ट्रान्सपोर्टेशन सुरू आहे. आता पण तुम्ही जाऊन देखील बघू शकता त्या एरियामध्ये की तिथे गाड्या येतात आणि तिथनं छोट्या गाड्यांमधनं कचरा अनलोड होतो. अनलोड झाल्यावरती तो मोठ्या गाड्यांमध्ये ट्रान्सफर केला जातो आणि मोठ्या गाड्यांमधनं तो मोचीला पाठवला जातो. तर असं काय नाही आहे की एरियावरनं कचरा ट्रान्सपोर्टेशन होणार नाही, असल्या गोष्टी तर नाही आहेत की आमचा एरिया खूप स्टँडर्ड आहे, आमच्या ह्याच्यामध्ये लोकवस्ती जास्त आहे. आजूबाजूला पण लोकवस्ती आहे त्या एरियामध्ये, तिथे देखील झाला आणि इकडे देखील झालेलंच आहे. ऑलरेडी 90% काम आपल्याला दिसतंय की पूर्ण झालेलं आहे.
एवढंच म्हणाल की मित्रांनो, जे होईल ते एक्सेप्ट करा. कारण या पण गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत की बाबा रे, बिल्डिंग झाल्या, सगळं झालंच ठीक आहे, हाय प्रोफाईल एरिया झाला, पण कचरा टाकायचं कुठं, ती पण जबाबदारी आपलीच आहे ना, की कचरा टाकणार कुठं, काय त्याचं नियोजन कसं करणार. का असं आहे की कचरा आपल्याला ऑलरेडी फक्त ह्याच्यामध्येच काय म्हणतात, आम्हाला सगळं व्यवस्थित पाहिजे पण आम्ही ह्याच्यासाठी सहकार्य करणार नाही. तर महापालिकेने पण डायरेक्टली निवेदन दिलेलं आहे की तुम्ही या गोष्टीसाठी सहकार्य करा, याच्या विरोधात जाऊ नका, असं पिंपरी चिंचवड महापालिकेने डायरेक्टली सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, यावरती व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा, सबस्क्राईब करा, की आणखीन काय माहिती हवी असेल तर ते पण मी तुम्हाला सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.